नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा प्रत्येक वाराला, प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक तिथीला काही ना काही महत्त्व सांगितलेलं आहे। आज आपण बोलणार आहोत शुक्रवारबद्दल। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करण्याच्या काही खास गोष्टी आणि उपाय सुद्धा सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये तुम्ही राहत असलेल्या ठिकाणाचं म्हणजे तुमचं गाव असेल, शहर असेल तर त्या ठिकाणाचं नाव लिहायला विसरू नका, जेणेकरून मला कमेंट्स वाचायला अतिशय आनंद होतो की आपल्या दिल्लीकर मराठी चॅनलचे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आहे याचा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। शुक्रवार शुक्र ग्रहाशी संबंधित असलेला वार म्हणून या वाराला शुक्रवार हे नाव मिळालेलं आहे। शुक्रवार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतं की या दिवशी आपण आपल्या घरात असलेल्या कुलस्वामिनीच्या मूर्तीची किंवा टाकाची पूजा करतो, किंवा शुक्रवार म्हटलं की आपल्या जवळपास कुठे आपल्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल किंवा आपल्याला तिच्या मूळ ठिकाणी जरी जायचं असेल तरी पण आपण शुक्रवारच्या दिवसाची बऱ्याच वेळा निवड करतो। त्याचबरोबर शुक्रवार म्हटलं की आपण अन्नपूर्णा देवीची पूजा करतो। आपल्या स्वयंपाकघरामध्ये जी काही गॅसची शेगडी असते किंवा अजूनसुद्धा बऱ्याच घरी चुली वापरल्या जातात तर त्या चुलीची पूजा केली जाते। शुक्रवार म्हटलं की माता लक्ष्मीचा वारसुद्धा म्हणून आपण त्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करतो, पूजा करतो। गुरुवारच्या दिवशीसुद्धा माता लक्ष्मीची सेवा करण्याची पद्धत आहे, पण शुक्रवारच्या दिवशीसुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो। वैभव लक्ष्मी व्रतासाठी सुद्धा शुक्रवार अतिशय महत्त्वाचा वार मानला जातो। तर अशा वेगवेगळ्या कारणांसाठी शुक्रवारचा दिवस अतिशय प्रसिद्ध असा दिवस आहे। मंडळी बघा, प्रत्येक व्यक्तीचा जन्म झाला की त्याची जन्मवेळ, जन्मनाव विचारात घेऊन त्या व्यक्तीची कुंडली तयार होत असते आणि या कुंडलीचा थेट संबंध येतो 9 ग्रहांशी। 9 ग्रह कोणते असतील तर रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि इतर 2 म्हणजे राहू आणि केतू। आता या 9 ग्रहांची स्थिती जर चांगली असेल तर ती व्यक्ती नक्कीच चांगलं जीवन जगू शकते, त्याच्या सुखामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येत नाही। आणि या उलट कुंडलीतील एका ग्रहाची जरी स्थिती थोडीशी विस्कळीत झाली किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, बाधा आल्या तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा त्याप्रमाणे अडचणी दिसायला लागतात। आता या ग्रहांची स्थिती चांगली ठेवण्यासाठी आपण त्या ग्रहांच्या नावावरून आपल्याला जे काही 7 वार दिलेले आहेत त्यानुसार उपाय करू शकतो। आणि राहू केतूसाठी सुद्धा वेगवेगळे उपाय धर्मशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत। आपण शुक्रवारविषयी बोलतोय तर शुक्र ग्रहाच्या मजबूतीसाठी आपल्याला काय काय उपाय शुक्रवारच्या दिवशी करता येतील हे आपण बघणार आहोत। शुक्रवारच्या दिवशी सर्वप्रथम उठल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? उठल्यानंतर आपली जी काही कामं असतात ती झाली की शरीराची शुद्धी आपण करत असतो, म्हणजेच काय, स्नान करतो, अंघोळ करतो। तर या अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला तुरटी किंवा मीठ टाकायचं आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे। शुक्रग्रह म्हटला की त्याचा संबंध बऱ्याच पांढऱ्या पदार्थांशी आणि पांढऱ्या वस्तूंशी सुद्धा आहे, त्यामुळे तुरटी किंवा मीठ या दोन्ही पदार्थांपैकी कोणताही एक पदार्थ तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता आणि तुमच्या शरीराची शुद्धी करू शकता। यामुळे काय होतं, आपला शुक्रग्रह मजबूत व्हायला मदत होते। तर हा उपाय तुम्ही सर्वप्रथम नक्की करावा। यानंतरचा दुसरा नियम काय आहे बघा, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना गुरुवारचा नियम माहिती असेल की आपल्या कुंडलीतील गुरुग्रह कमजोर होऊ नये, तो मजबूत राहावा। यासाठी गुरुवारच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीने घरातील स्वच्छतेची कामं करायची नसतात। स्वच्छतेची म्हणजे कोणती? दैनंदिन आपलं घर एक स्वच्छ राहावं म्हणून आपण जी कामं करतो ती करू शकतो, पण बऱ्याच वेळा आपण घरात जास्तीची स्वच्छतेची कामं काढतो। जसं की घरामध्ये जाळे आले असतील तर ते काढणं, किंवा मग अधूनमधून स्वयंपाकघरातली भांडीच घासायला काढणं, फरशी पुसणं, किंवा मग जास्तीचे कपडे धुवायला काढणं। तर स्वच्छतेच्या संबंधित जी अधिकची कामं येतात ती आपल्याला करायची नसतात, यामुळे आपला गुरुग्रह कमजोर होतो। तर तो मजबूत राहण्यासाठी फक्त वरवरची स्वच्छतेची कामं आपण करू शकतो। पण शुक्रवारच्या दिवशी या उलट आपल्याला करायचं आहे। आपल्या घरामध्ये जितकी स्वच्छता आपल्याला करायची असेल तितकी आपण करू शकतो। आपल्या घरातली म्हणा, घराच्या आजूबाजूचा परिसर, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला बाहेर निघाल्यानंतर सुद्धा प्रसन्न वाटेल। कारण गावाकडे समजा आपलं घर असेल तर घराच्या आजूबाजूची जागासुद्धा आपलीच असते आणि तिथल्यासुद्धा स्वच्छतेची कामं बऱ्याच वेळा आपल्याला काढायची असतात। तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हे आवर्जून करू शकता। घरामध्ये कुठे जाळे वगैरे आले असतील तर ते सुद्धा काढून घ्या, कारण शुक्रवार असतो माता लक्ष्मीचा वार आणि माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे। जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी आपले पती श्रीहरी विष्णूंसह वास करते, वास्तव्य करते। तर यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वच्छतेची कामं या दिवशी नक्कीच करू शकता।
यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हेच माहिती नाही आहे की कुलस्वामिनीचा उपवास आपल्याला करायचा असेल तर तो नक्की कोणत्या वारी करायचा, मंगळवारी की शुक्रवारी, याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो. तर तुमची कुलस्वामिनी जर देवी पार्वतीचं रूप असेल तर तुम्ही कुलस्वामिनीच्या नावचा उपवास मंगळवारी करायचा असतो. आणि जर तुमची कुलस्वामिनी माता लक्ष्मीचं रूप असेल, म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कोल्हापूरची महालक्ष्मी, तर त्यांनी कुलस्वामिनीच्या म्हणजे कुलदेवीच्या नावाचा उपवास शुक्रवारी करावा. आणि तुम्ही शक्यतो हा उपवास करताना त्या अन्नपदार्थांमध्ये आंबट, तिखट किंवा मीठयुक्त पदार्थ खायचे नाही आहे. या दिवशी तुम्ही गोड पदार्थ खाऊनच उपवास करायचा आहे. भले तो तुम्ही मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा, पण कुलस्वामिनीच्या नावाचा जो काही उपवास आपण करतो त्यामध्ये तुम्ही मिठाचा वापर टाळावा, तिखटाचा वापर टाळावा आणि आंबट पदार्थसुद्धा टाळावे. शक्यतो फळं खाऊन किंवा मग दुधाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. ज्यांना आपली कुलस्वामिनी माहिती नाही आहे त्यांनीसुद्धा हा उपवास केला म्हणजे तिचं नाव तुम्हाला कळावं, तिचं ठिकाण तुम्हाला कळावं, यासाठी तुम्ही कुलस्वामिनीच्या नावाने शुक्रवारचा उपवास करू शकता. साधारणतः तुम्ही 11 शुक्रवार केले तरी पण तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचं नाव नक्कीच माहिती होईल. पण उपवास करताना किंवा व्रत करताना फक्त मी सांगत आहे म्हणून करू नका. तुम्हाला खरंच आस्था वाटत असेल की मला माझ्या कुलस्वामिनीचं नाव माहिती करून घ्यायचं आहे किंवा तिच्या ठिकाणाचं नाव मला माहिती झालं पाहिजे, तुमची खरोखर देवीवर श्रद्धा असेल आणि प्रत्येकाला आपलं कुलदैवत माहिती असणं खूप आवश्यक आहे. आपल्या मुलाबाळांच्या सुखासाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपली कुलस्वामिनी, आपल्या कुळाचे कुळदेव आपल्याला माहिती असले तर त्यांची सेवा आपण त्या वारानुसार, त्या तिथीनुसार करू शकतो आणि आपलं जीवन समृद्ध करून घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही हा नियम नक्की पाळा. तुम्ही जर मनापासून कुलस्वामिनीची सेवा केली आणि ज्यांना खरोखर माहिती आहे आणि त्यानुसार त्यांची सेवासुद्धा चालू असेल तर तुम्ही जो मंगल कलश स्थापन केलेला असेल तर त्याला मंगळवारी आणि शुक्रवारी, म्हणजे त्या कलशाला मंगळवारी आणि शुक्रवारी गजरा लावायला विसरू नका. कारण आपल्या कुलस्वामिनीचं रूप म्हणून आपण तो मंगल कलश स्थापन केलेला असतो. आणि ज्यांना माहिती नाही आहे त्यांनीसुद्धा आपल्या देवघरामध्ये त्या देवीच्या नावाने, भलेही मग ती देवी कोणतीही असो, तर मंगल कलशाची स्थापना केली आणि तिला दर शुक्रवारी एक गजरा लावला आणि तिची मनोभावे पूजा केली, नमस्कार केला आणि आई म्हणजे आई कुलस्वामिनी, तू जी कोणी असेल, तुझं जे काही रूप असेल तर तुझ्या रूपाचं, तुझ्या ठिकाणाचं आम्हाला लवकरात लवकर दर्शन दे, अशी विनंती करून तुम्ही ते व्रत पार पाडू शकता. आता यानंतरची जी काही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ज्यांना आपल्या कुळाची कुलस्वामिनी माहिती नाही त्यांनी केला तरीसुद्धा चालेल, ज्यांना माहिती आहे त्यांनी केला तरीसुद्धा चालेल आणि या उपायाचे परिणामसुद्धा तुम्हाला खरंच बघायला मिळतील असा अनुभव आहे. तर हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर शुक्रग्रहाच्या मजबूतीसाठी, त्याचबरोबर आपल्या कुळाची कुलस्वामिनी कोणती आहे ते माहिती करून घेण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पैसा कुणाला नको आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली असावी जेणेकरून आपलं जीवन जगताना आपल्याला कोणत्याही अडचणी आल्या तरी पण आपल्याकडे पैसा जर असला तर आपण एक चांगलं जीवन जगू शकतो, त्या अडचणींवर मात करून घेऊ शकतो. कारण पैशाशिवाय आजकाल कोणतीही गोष्ट चालत नाही. तर पैशांनी म्हणजेच धनाने आपलं घर समृद्ध व्हावं किंवा आपल्या घराचं कल्याण व्हावं यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक मातीचं बोळकं म्हणजे सुगड लागणार आहे. संक्रांतीचं तुम्ही जपून ठेवलं असेल तरीसुद्धा चालेल आणि तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही विकतसुद्धा आणू शकता. अगदी कमी पैशात आपल्याला ते मिळून जातं. तर पूर्वीच्या काळापासून देवी लक्ष्मीच्या पूजनामध्ये, दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाला म्हणते मी, तर आपण या मातीच्या बोळक्यांचा वापर का करतो तर या मातीच्या बोळक्यांकडे तिजोरीचं रूप म्हणून बघितलं जायचं. म्हणून आजसुद्धा आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करत असू तर तेव्हा त्या मातीच्या बोळक्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ भरतो जे लक्ष्मीकारक असतात. म्हणजे त्यामध्ये आपण काही धान्य भरतो, त्यामध्ये तांदूळ असतात किंवा मग बत्तासे असतात, लाह्या असतात, आपली जी काही कोथिंबिरीची धनं असतात तर ती धनंसुद्धा आपण त्यामध्ये भरतो आणि या सगळ्या लक्ष्मीकारक गोष्टी म्हणून त्यांची आपण पूजा करत असतो. तर म्हणूनच एका तिजोरीचं प्रतीक म्हणून आपल्याला हे मातीचं बोळकं अर्थात सुगड लागणार आहे. या सुगडामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत. तर हे तांदूळ यातला एकही दाणा तुटलेला नसावा इतक्या काळजीपूर्वक तुम्हाला ते तांदूळ बघून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला त्या बोळक्यामध्ये भरायचे आहे.
तांदळाचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे, माता लक्ष्मीशी आहे आणि आपण कुलस्वामिनीच्या नावाने तिचा जो काही नैवेद्य बनवतो त्यासाठी सुद्धा आहे. त्यामुळे हे अख्खे तांदूळ आपल्याला त्या बोळक्यामध्ये भरायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या समोर जी जागा असते तिथे एका आसनावर म्हणजे हे बोळकं धान्याने भरलेलं असं ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर या तांदळावर आपल्याला एक हळकुंड ठेवायचं आहे, जे लेकूरवाळं असावं. म्हणजेच काय, त्या हळकुंडाला फाटे फुटलेले असावे. वाळलेलं पिवळं हळकुंड आणि जे लेकूरवाळं असेल अशा पद्धतीचं हळकुंड तुम्हाला त्या बोळक्यात असलेल्या तांदळावर ठेवायचं आहे. त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणंसुद्धा आपल्याला ठेवायचं आहे. तर तांदूळ जे आहेत ते तुम्हाला समजलं शुक्र ग्रहाचं प्रतीक आहे. माता लक्ष्मीला आकर्षित करणारे असतात तांदूळ, म्हणजे ज्याला आपण अक्षता म्हणतो, म्हणूनच आपण अखंड तांदूळ घेतले. कुलस्वामिनीचा संबंधसुद्धा मी तुम्हाला सांगितला आणि हळकुंड तर वंशवृद्धीसाठी म्हणून बघितली जाते. त्या पद्धतीने आपल्यासुद्धा वंशाची वृद्धी व्हावी, त्यामध्ये उत्तरोत्तर वाढ व्हावी, म्हणजे वंशाला वंश आपला टिकून राहायला पाहिजे. या कारणामुळे आपल्याला ती हळकुंड त्याच्यावर ठेवायची आहे. 1 रुपया अर्थात धनाचं प्रतीक म्हणून 1 रुपयाचं नाणं ठेवताना सुद्धा ते स्वच्छ धुवून कापडाने पुसून मग ठेवा. हे सर्व साहित्य तयार झालं की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघरामध्ये तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्ही निरांजन वापरू शकता. तुपाचा जो दिवा असेल तुमच्याकडे त्यामध्ये तूप भरून वापरलं तरीसुद्धा चालेल आणि त्यामध्ये तुम्ही फुलवात किंवा दुहेरी वातसुद्धा लावू शकता. हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे, अष्टलक्ष्मी स्तोत्र. तर त्या स्तोत्राची सुरुवात मी तुम्हाला सांगते. पहिलं स्तोत्र आदिलक्ष्मी किंवा आद्यलक्ष्मीसाठी म्हटलं जातं. सुमनस वंदित सुंदरी माधवी चंद्र सहोदरी हे ममये मुनिगण वंदित मोक्षप्रदायिनी मंजुल भाषिनी वेदनुते पंकजवासिनी देव सुपूजित सद्गुणवर्षिणी शांतियुते जय जय हे मधुसूदन कामिनी आदिलक्ष्मी परिपालय माम. तर हे तुम्हाला कुठे मिळून जाईल, तुमच्याकडे मार्गशीर्ष गुरुवारचं महालक्ष्मी व्रताचं पुस्तक असेल तर त्यामध्ये सुद्धा हे स्तोत्र आहे. ज्यांच्याकडे देवी देवतांच्या आरतीचं पुस्तक आहे, वेगवेगळ्या स्तोत्र मंत्रांचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हे आहेच. पण सोपं सांगायचं झालं तर महालक्ष्मी व्रत बऱ्याच जणी करतात, तर त्यामध्ये हे स्तोत्र असल्यामुळे तुम्हाला ते सहज बघून म्हणता येईल. अष्टलक्ष्मीचं हे स्तोत्र इंद्ररचित आहे, अतिशय प्रभावी आहे. 2-3दा ते तुमच्या वाचनात आलं, तुमच्या नजरेखालून गेलं तरी पण सहज तुमच्या ते पाठ होऊन जाईल. पाठ झालं नाही तर यूट्यूबचं ऑप्शन तुमच्याकडे आहेच, तुम्ही त्याच्यावर पूजेच्या वेळा लावून ठेवलं आणि तसं ऐकलं तरीसुद्धा चालेल. खूप चांगले परिणाम होतात हे स्तोत्र ऐकल्यामुळे. एक प्रकारे मनाला शांतीसुद्धा मिळते आणि घरामध्ये सुद्धा वातावरण चांगलं राहायला मदत होते. तर 3ही शुक्रवारी तुम्हाला हीच गोष्ट करायची आहे. तुमचं ते मातीचं बोळकं असणार आहे, तेही तेच असणार आहे. त्यातले तांदूळसुद्धा तेच, हळकुंडसुद्धा तेच आणि 1 रुपयाचं नाणंसुद्धा तेच. शुक्रवारी दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला ते बोळकं साहित्याने आपण म्हणजे जे काही साहित्य मी तुम्हाला सांगितलं तर ते तुमच्या देवघरातच तुम्हाला ठेवायचं आहे. फक्त सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुपाचं निरांजन लावायला विसरू नका. आणि अष्टलक्ष्मी स्तोत्र हा तुमचा क्रम कायम ठेवा. 3 शुक्रवार या पद्धतीने करा. 4थ्या शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे, या बोळक्यातले जे काही तांदूळ आहे तर त्यातले तांदूळ तुम्हाला जर कमी वाटत असले तर तुमच्या घरातले अजून जे काही तांदूळ असतील तर ते तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि त्याची खीर बनवा. ही खीर बनवल्यानंतर तुम्हाला 3 कन्यांना तुमच्या घरी बोलवायचं आहे. कोणत्या, की ज्यांचं लग्न झालेलं नाही आहे आणि 10 वर्षाच्या आत, शक्यतो 10 वर्षाच्या आतल्या ज्या कन्या असतात तर त्यांना खरं तर कुमारी म्हटलं जातं किंवा मग आजकाल 10 वर्षाच्या आतील मुलींना मासिक पाळी पण सुरू झालेली नसते. त्यामुळे अशा कुमारिका मुलींना तुम्ही बोलवू शकता. त्यातल्याच काही कन्या तुमच्या स्वतःच्या घरातल्या असल्या तरीसुद्धा चालेल. पण तुम्ही 3 कन्यांना बोलवा आणि ती खीर बनवल्यानंतर त्यांना खायला द्या आणि त्या खिरीतला काही भाग तुम्ही आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांनीसुद्धा खायचा आहे. असंच नाही की मुलींना बोलवलं मग त्यांनाच सगळं द्यायचं. तुम्हीसुद्धा प्रसाद म्हणून त्या तांदळाची खीर खायची आहे. जे काही हळकुंड आपल्याकडे असतं तर ते हळकुंड तुम्हाला फोडायचं आहे आणि त्याची बारीक पावडर तयार करायची आहे. बारीक पावडर तयार झाली की त्या हळदीने तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर मागून पुढून स्वस्तिक काढायचं आहे. तुमच्या तिजोरीवर स्वस्तिक काढायचं आहे आणि राहिलेलं जे हळकुंड असेल तर म्हणजे ज्याची पावडर तुमच्याकडून उरलेली असेल
तर त्या पावडरचा वापर तुम्ही पुढे दर शुक्रवारी करू शकता. म्हणजे तिलक लावण्यासाठी करू शकता किंवा मग देवीच्या पूजेमध्ये करू शकता. अशा पद्धतीने ती हळद तुम्ही हळूहळू करून वापरून टाका. 1 रुपयाचं जे नाणं असेल तर ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी सांभाळून ठेवायचं आहे. शक्यतो ते नाणं ठेवण्यासाठी तुम्ही एखाद्या छोट्या डबीचा वापर करा, जेणेकरून तुमच्या ते लक्षात राहील की हा 1 रुपया आपल्या पूजेमधला आहे. आणि ज्यांना कन्यांना बोलवणं वगैरे शक्य होणार नाही किंवा या गोष्टी म्हणजे समजा दुसऱ्या कुठे राहत असेल तर मग आपल्याला नवरात्रीच्या वेळासुद्धा मला या अडचणी बऱ्याच वेळा ऐकायला मिळतात की ताई कन्यांना बोलवणं शक्य नाही किंवा या गोष्टी नाही होणार शक्य. तर मग तुम्ही त्या बोळक्यासह ते तांदूळ असतील, 1 रुपयाचं नाणं असेल किंवा ती हळद जी असेल, हळकुंड, तर ते सगळं तुम्हाला मंदिरामध्ये पुजाऱ्याला दान करायचं आहे. तर तो 1 रुपयाचा जो शिक्का असतो, जे नाणं असतं, ते तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवण्याऐवजी तो 1 रुपया तुम्ही दानपेटीत टाका. जणू काही त्याचा अर्थ असा होईल की त्या 1 रुपयाच्या नाण्यातून जी काही मदत म्हणजे मंदिरासाठीच ते पैसे वापरले जातात, तर जणू काही त्या 1 रुपयातून तुम्ही कन्यांना काहीतरी खाऊ घातले. कारण 1 रुपया आपण फक्त 1 रुपया या अर्थाने ठेवत नाही, तर धनाचं म्हणजे पैशाचं प्रतीक म्हणून ठेवतो आणि त्यातून आपण काहीतरी अन्नदान केलं आहे असा त्याचा अर्थ होतो. मंदिर देवी लक्ष्मीचं किंवा कुलस्वामिनीचंच असलं पाहिजे असं नाही, कोणत्याही देवतेचं असलं तरीसुद्धा चालेल. आणि मंदिरामध्ये जर पुजारी राहत नसेल तर मंदिरामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काही गरजू गरीब व्यक्ती दिसतात, तर त्यांनासुद्धा तुम्ही हे सगळं साहित्य दान केलं तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही करा. अतिशय प्रभावी तोटका किंवा तोडगा याला आपण म्हणू शकतो. यामुळे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते, तुमचा शुक्रग्रह मजबूत व्हायला मदत होते आणि तुम्हाला तुमच्या कुलस्वामिनीचा सुद्धा आशीर्वाद मिळतो. ज्यांना माहितीच नाही आहे तर त्यांना या 3 शुक्रवारच्या दरम्यान काही ना काही दृष्टांत मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वप्न असेल किंवा काहीतरी अनुभव असेल, त्याद्वारे त्यांना त्यांची कुलस्वामिनी नक्कीच माहिती होईल आणि तिचं दर्शन एकदा झालं की कुलस्वामिनी म्हणजे कोणती देवी होती तर तिचं ठिकाण शोधायलासुद्धा आपल्याला काहीच वेळ लागणार नाही. आणि बऱ्याच वेळा असंही होतं की कोणत्या तरी व्यक्तीकडून आपल्याला त्या देवीचं ठिकाणसुद्धा माहिती होतं. तर हा उपाय तुम्ही नक्की करा. आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत राहावा यासाठी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे जेव्हा पहिली चांदणी पडते किंवा ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, तेव्हा शिवलिंगावर कच्च्या दुधामध्ये साखर मिसळून असं दूध तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे, त्याचा अभिषेक करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा कच्च्या दुधामध्ये साखर मिसळून अभिषेक करता तर तेव्हा तुम्हाला महामृत्युंजय मंत्रसुद्धा म्हणायचा आहे. साखर असेल, दूध असेल, तर हे जे पदार्थ आहेत, तांदूळ, दही, शुक्रग्रहाचं प्रतीक असतं. आणि जेव्हा आपण भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावर याचा अभिषेक करतो तर आपला शुक्रग्रह मजबूत होतो. भोलेनाथसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात, आपल्यावर त्यांची कृपादृष्टी कायम राहते. त्यामुळे नक्की तुम्ही दर शुक्रवारी हा उपाय करत जा. अजून सांगायचं झालं तर शुक्रवारच्या दिवशी महिलांनी शक्यतो गुलाबी रंगाची साडी नेसली किंवा गुलाबी रंगाचे कपडे घातले तर अतिउत्तम. शुक्रग्रहाकडे एक मृदुग्रह म्हणून बघितलं जातं आणि गुलाबी रंग आकर्षित करणारा शुक्रग्रह असतो. त्यामुळे तुमची साडी असेल, ड्रेस असेल, पुरुष असतील तर त्यांनी गुलाबी रंगाचे कपडे या दिवशी घातले तरीसुद्धा चालेल. दिवसभर तुम्हाला घालणं शक्य नसेल तर शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळच्या पूजेच्या वेळा तुम्ही ते घातले तरीसुद्धा चालेल. शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरातला किंवा घराच्या आसपासचा परिसर दिव्यांनी उजळून टाकायचा आहे. अष्टलक्ष्मीचं स्तोत्र आपण या दिवशी म्हणणार असतो, तर मग 8 दिवे तुम्हाला लावायचे आहेत. म्हणजे एखाद्या शुक्रवारी तुम्ही संपूर्ण 8 पंत्या लावल्या तरीसुद्धा चालतील किंवा 8 गव्हाच्या पिठाचे दिवे करून लावले तरीसुद्धा चालतील. तर हे 8 दिवे नक्की लावायचे कुठे? 2 लावायचे तुमच्या तुळशीजवळ, 2 लावायचे आपला जो मुख्य दरवाजा असतो तर दोन्ही कोपऱ्यांना, आणि राहिलेले 4 असतील तर ते तुम्ही तुमच्या देव्हाऱ्यासमोर लावू शकता किंवा मग देव्हाऱ्यासमोर एक ठेवून इतर जे 3 असतील ते तुम्ही 3 दिशांना लावू शकता. दक्षिण दिशा सोडून इतर 3 दिशांना तुम्ही ते दिवे ठेवून देऊ शकता. जर पिठाचे दिवे ठेवलेले असतील तर जेव्हा दिवे शांत होतील तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्ही काय करायचं, या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करायचे, त्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा आणि असं गुळयुक्त जे पीठ असेल ते तुम्ही गाईला चारून देऊ शकता. आणि समजा तुम्ही 3 दिवसांना 3 दिवे ठेवले आणि ते काही व्यवस्थित राहिले नाही, जास्त काळे होऊन गेले, तर ते दिवे तुम्ही डायरेक्ट कचऱ्यामध्ये टाकून दिले तरीसुद्धा चालतील. त्याऐवजी तुम्ही शुक्रवारच्या दिवशी काय करायचं,
गाईला गुळाची चपाती खाऊ घालायची. आता शुक्रग्रहाच्या मजबूतीसाठी अजून एक उपाय आहे. मुंग्यांना तुम्ही पीठ आणि साखर खाऊ घालू शकता. म्हणजे तुम्ही ज्या पिठाच्या पोळ्या बनवता किंवा भाकरी चपाती जे काही बनवता, तांदळाचं असेल, गव्हाचं असेल किंवा इतर कशाचं पीठ असेल, तर कोरडं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि जिथे मुंग्यांचं वारूळ वगैरे आपल्याला दिसतं किंवा मुंग्या ये-जा करतात असं दिसतं, तर तिथे तुम्ही ते पीठ थोडंसं पसरून देऊ शकता. यामुळे सुद्धा आपला शुक्रग्रह मजबूत व्हायला मदत होते. आपल्या कुंडलीतील शुक्रग्रहाची स्थिती कमजोर झाली असेल तर ती सुद्धा सुधारायला मदत होते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुक्रग्रहाच्या मजबूतीसाठी, माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी, त्याचबरोबर कुलस्वामिनीच्या सेवेसाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या किंवा जे काही उपाय सांगितले त्यातले तुम्हाला जमतील तेवढे तुम्ही नक्की करा आणि याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता. तुम्हाला अनुभव आले तर मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल. आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.